मला नेहमी वाटतं जेव्हा पानाचा विषय येतो ना तेव्हा तो असा काहीतरी असा तुच्छ समजला जातो, कारण की काय पानाच्या फक्त टपऱ्या आहेत. पण आपण हे विसरून जातो जेव्हा पानाचा विषय येतो तेव्हा पूर्वी महाराजांच्या काळात तो सन्मानाचा विषय होता. म्हणजे घरात विडा देणं हे अभिमानाचं आणि काय म्हणू सन्मानाची एक गोष्ट असायची. पण आजकाल कोणी कुठेही पान खाऊन थुंकतं, त्याच्यामुळे ती हळूहळू कमी होत चालली आहे. पण मला असं वाटतं पुण्यातलं नाही, महाराष्ट्रातलं नाही, भारतातलं नाही तर जगातलं पहिलं पान शॉप पुन्हा एकदा पानाला तो सन्मान मिळवून देण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते म्हणजे शौकीन. याचं पहिलं कारण असं की टपऱ्या खूप असतात, पण मला असं वाटतं हक्काचं जिथे तुम्ही तुमच्या बायकोला, तुमच्या बहिणीला, तुमच्या आईला, तुमच्या मुलांना घेऊन येऊ शकता आणि तुम्हाला घाण किंवा चुकीच्या ठिकाणी आलो असं नाही वाटणार, असं एकमेव ठिकाण ते म्हणजे शौकीन. आणि त्याला पानाला जर का सन्मान कोणी दिला असेल तर तो पण शौकीन आहे. मला असं वाटतं की पानाची शान जर का आज कुठली असेल तर ते फक्त शौकीन असेल. पुण्याच्या खाद्य संस्कृतीत वेगळी ओळख निर्माण करणारे शौकीन फॅमिली पान आता खेड शिवापूरमध्येही दाखल झाले आहे. 50 पेक्षा अधिक चवींची आकर्षक मेजवानी, पूर्णपणे तंबाखूमुक्त आणि नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले पान, प्रत्येक घासात स्वाद आणि सुरक्षिततेची हमी. फायर पान, चॉकलेट पान, गोल्डन लिप पान सारखे खास प्रकार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फॅमिली फ्रेंडली वातावरण. महिलांसाठी आणि मुलांसाठी ही परफेक्ट ठिकाण. पुणे आणि मुंबईत यशस्वी वाटचाल करत शौकीन पान आता विस्ताराच्या नव्या टप्प्यात. आजच भेट द्या खेड शिवापूर, हॉटेल जगदंबा परिसर आणि अनुभव घ्या डेझर्ट पानची खास दुनिया.